नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात डोंगर दऱ्याच्या कुशीत बसलेले आंबेगण आणि येथे उभं आहे एक प्राचीन शिवमंदिर. शेकडो वर्षाचा इतिहास आपल्या दगडी भिंतीमध्ये जपून ठेवलेले हे मंदिर आजही भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. त्या मंदिरातील शांतता, प्राचीन वास्तुकला आणि महादेवाची दिव्य उपस्थिती प्रत्येकाला आकर्षित करते. नेमकं काय आहे या मंदिराचं वैशिष्ट्य, कसा आहे याचा इतिहास आणि काय येतात इथे हजारो भक्त. चला आजच्या ब्लॉगमध्ये आंबेगणच्या या विख्यात शिवमंदिराचा प्रवास करूया. तर मित्रांनो, आंबेगण इथं जाण्यासाठी हा नाशिकचा नॅशनल हायवे आहे. म्हणजे इकडं नाशिक आहे आणि इकडं पेठकडे रोड जातो. तर तुम्हाला येताना ह्या साईडनी जावं लागेल. तुम्हाला इथे आंबेगण आहे. तर शिवमंदिर इथेच आहे आणि पुरातन काळातलं 13व्या शतकातलं हे शिवमंदिर. आता तिथेच जाऊन आपण बघू. तर चला आता जाऊया तिथेच. मित्रांनो, मी वैभव राऊत आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील आंबेगण या गावात आणि या गावाच्या शांत वातावरण शिवमंदिर आहे. तर बघू शकता तुम्ही हे शिवमंदिर. मित्रांनो, समोर दिसत आहे हे सुंदर दगडी बांधकाम. जुन्या काळातील कारागिरांनी कोणतीही आधुनिक यंत्रणा नसताना एवढी भव्य रचना उभी केली आहे, हे पाहून आश्चर्य वाटते. तर मित्रांनो, बघू शकतात ही शिला आहे आणि खूप कोरीव काम केलं आहे. आणि साईडने बघू शकतात काही शिला नाहीसे झाल्यात, म्हणजे त्यांचे हातपाय वगैरे, कारण की हे खूप वर्षापूर्वीचं पुरातन काळातलं आहे हे मंदिर. आणि साईडने हे बांधकाम फक्त बांधलेलं आहे, नाही तर हे सर्व प्राचीन काळातलं आहे हे बाकीचं. आता इथं बघू शकता तुम्ही, ही इथं एक भिंत बांधली आहे, बाकी सर्व हे प्राचीन काळातलं आहे आणि पूर्ण दगडीने कोरीव काम केले. तुम्ही बघू शकतात की किती अगदी छोटे छोटे नक्षीकाम केलं आहे त्याच्यावर. या मंदिरात सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याची प्राचीन रचना. नेमकं हे मंदिर किती जुनं आहे याबद्दल वेगळीच मत आहेत. गावातील ज्येष्ठ लोक सांगतात की हे मंदिर अनेक पिढ्यांपासून इथे उभं आहे, त्यामुळे या मंदिराभोवती एक वेगळीच गोष्ट आहे आणि आकर्षण निर्माण झालं आहे. मंदिरात प्रवेश करताना मनाला एक वेगळीच शांतता जाणवते. भगवान महादेवांच्या चरणी नतमस्तक होताना मन प्रसन्न होतं. तर मित्रांनो, यादवकालीन साम्राज्यामध्ये हा एक मंदिर त्याच्यातलं आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की आरंगावमधील विजयस्तंभ हे पण 13व्या शतकामध्ये यादवकालीन साम्राज्यामध्ये बांधलं होतं आणि हे पण 13व्या शतकामध्ये यादवकालीन साम्राज्यामध्ये त्या काळातलं आहे हे. तर तुम्ही बघू शकतात की हे किती कोरीव काम केलं आहे साईडने. आता ही भिंत मी तुम्हाला साईडने दाखवली होती की फक्त ही भिंत बांधली, नाहीतर हे सर्व पुरातन काळातलं आहे. म्हणजे हे दगड आणि फक्त ही भिंत बांधली, कारण की ही भिंत पडली होती त्याच्यामुळं ती बांधली. आणि साईडने बघू शकता तुम्ही महादेव मंदिर आहे आणि शिवलिंग. तर अगदी प्राचीन काळापासून हे मंदिर आहे इथं उभं. या साईडने तुम्हाला बघू शकता इथं त्यांच्या हातामध्ये काहीतरी आहे आणि ते ओढू राहिले. आणि मध्ये बघा, यामध्ये बघा, इथं ही दोरी आहे, ही दोरी आहे आणि साईडने इथं काहीतरी ओढू राहिले ते. तर ते माहिती नाही काय ओढता येते नक्की मध्ये काय. तर ही कलाकृती बघा तुम्ही, आणि त्याच्याच खाली हाती पण आहे. आणि हे बघा तुम्ही,
त्याच्यानंतर इथं साईडने बघू शकता तुम्ही की इथं पण हत्ती आहे आणि हे नृत्य करू राहिले वाटतं आणि त्यांच्या हातात ते डमरू किंवा शस्त्र असतील. आणि इकडं आल्यावर तर वाटतंय की पिंडावर ते पाणीच टाकू राहिलेत. तर हातामध्ये असं कळस वाटतोय आणि त्या कळसामधून ते पाणी टाकते असंच वाटतं इथं. तर माझं चुकलं असेल तर मित्रांनो सांगा की नक्की ही कलाकृती काय करताय आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही. तर आपल्याला पुरातन काळामध्ये कुणाला माहिती नाही आहे एवढं, तर कुणाला माहीत असेल तर नक्की इथं बॅनर लावा. काळाच्या प्रवाहात अनेक साम्राज्य आली आणि गेली, पण या दगडामध्ये कोरलेला इतिहास आजही तितकाच जिवंत आहे. आंबेगावच्या या प्राचीन शिवमंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक खांबावर आणि प्रत्येक शिल्पावर एका गौरवशाली युगाची छाप उमटलेली दिसते. या कोरीव मूर्ती फक्त दगड नाहीत, तर त्या शेकडो वर्षापूर्वीच्या संस्कृतीच्या, कलेची आणि श्रद्धेचे जिवंत साक्षीदार आहेत. योद्धाची शौर्यगाथा, नर्तकांची कला आणि देवतांची देवता हे सर्व काही मंदिराच्या दगडांमध्ये जपलं गेलं आहे. आजही या शांत परिसरात उभं राहिल्यावर इतिहासाचा स्पर्श जाणवतो आणि मन आपोआप महादेवांच्या चरणी नतमस्तक होते. तर मित्रांनो, गावकऱ्यांना एकच विनंती आहे की कुणाला इतिहास माहीत असेल किंवा आपल्या पुरातन अभ्यास करतात त्यांना एक याची माहिती द्या आणि माहिती दिल्यानंतर ते येतील इथे आणि इथं प्रत्येक शिलावर अभ्यास करतील आणि त्याच्यानंतर ही माहिती एका बॅनरवर छापा आणि ती समोर लावा, जेणेकरून या पिढीला समजेल की इथं काय होतं काय नाही आहे. आणि गावकऱ्यांना एकच विनंती आहे की इथं बॅनर लावा आणि त्याच्यावर माहिती द्या. कारण की मी हारणगावमध्ये विजयस्तंभ बघायला गेलो होतो, त्यांनी बॅनर लावला आहे आणि पूर्ण इतिहास त्या बॅनरवर आहे. तर इथे पण तसंच करा. आणि हे यादवकालीन साम्राज्यामध्ये 13व्या शतकामध्ये बांधलं होतं असं त्या बॅनरमध्ये पण उल्लेख होता आणि आंबेगनचा पण उल्लेख आहे. तर ते पण तिथं आहे. तर गावकरी मंडळींनी इथे या आणि एक बॅनर छापा आणि त्याची माहिती त्या बॅनरवर टाका, जेणेकरून येणाऱ्या पिढीला समजेल की इथे नेमकी काय होतं. तर आता आपण मंदिराच्या आजूबाजू परिसर बघू. आणि आजूबाजूचा परिसर आहे खूप छान आहे आणि साईडनी शेती केली आहे. तर हे आंबेगावचं हे शिव मंदिर आहे. तर आता बाहेर जाऊ आपण. आणि काही मूर्त्या साईडला पण ठेवले आहे, जे अवशेष या साईडला आहे ते खाली पडले होते त्याच्यामुळे साईडला ठेवून दिले. बघू शकता तुम्ही, या भिंती कोसळल्या असतील त्याचे हे दगड. तर मित्रांनो, ही पुरातन काळातली विहीर आहे आणि आता पूर्ण माती साचली आहे, पूर्ण भरून गेले आहे, त्याच्यामध्ये काही नाही राहिलं. पण ही देवाची विहीर आहे. महादेव मंदिराच्या शेजारीच ही विहीर आहे. साईडने तुम्ही वरचा कळस नाही आहे
आता बघू शकता तुम्ही वरचा कळसच नाही आहे त्याला, आणि फक्त ही भिंत आहे. तर मित्रांनो, आंबेगण येथे प्राचीन शिव मंदिर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून ते नक्की सांगा. मी नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.